खास दृश्य आलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जेव्हा भारतीय संघ आज भेटलेला आहे त्यावेळची ही खास दृश्य आहेत। पंतप्रधानांनी सर्व भारतीय संघाशी संवाद साधला, सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट सुद्धा केलेला आहे। ही खास दृश्य आपण बघतोय। तर भारतीय संघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे। सकाळी 11 वाजता भारतीय संघ पंतप्रधानांकडे गेला आणि त्यानंतर तब्बल 1.5 तास पंतप्रधानांनी या संघासोबत चर्चा केली। ही तीच दृश्य आहेत। अवघा भारतीय क्रिकेट संघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे। ही खास एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय आणि अगदी हसत खेळत पंतप्रधानांनी या सर्व खेळाडूंसोबत संवाद साधलेला आहे। अनेक किस्से सुद्धा जाणून घेतलेले आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे, एकमेकांमध्ये हास्य विनोद होत आहेत। पंतप्रधानांनी अगदी 1.5 तास सविस्तर या सर्व खेळाडूंसोबत चर्चा केली आणि हा खास व्हिडिओ सध्या प्रसारित करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया सुनंदन यांच्याकडे। सुनंदन, मुंबईमध्ये खास सेलिब्रेशन होणार आहे। मुंबईमधलं सेलिब्रेशन किती महत्त्वाचं आहे भारतासाठी? खूप महत्त्वाचं आहे, कारण मुंबईमध्ये हे सेलिब्रेशन होण्याचं एक वेगळं औचित्य असं आहे की 2011 साली वर्ल्ड कप जिंकला ते मुंबईमध्ये झालेलं होतं। बरोबर। 5 साली जेव्हा भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सुद्धा परेड मुंबईमध्येच झालेली होती। त्याचा आठवण ही आज निघणार आहे। त्याचं कारण या विजयवीरांचं स्वागत मुंबई ज्या पद्धतीने करेल, मुंबईच्या क्रिकेटप्रेमी ज्या पद्धतीने करतील त्याची वेगळी मजा असेल। आणि हे करत असताना वानखेडे भरती शेवटचा कार्यक्रम होणार आहे, याला सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे। निश्चित। सुनंदन, भारतीय संघानं सगळीकडे सेलिब्रेशन केलं, म्हणजे चार्टर्ड विमानामध्ये जेव्हा बसले बार्बाडोसवरून दिल्लीमध्ये येईपर्यंत जोरदार धमाल केली। तुम्ही सुद्धा भारतीय संघासोबत प्रवास केलेला आहे, तुमचा मी एक व्हिडिओ बघितला होता। तर कसा असतो हा सगळा प्रवास आणि कसे धमाल करतात हे आपले सगळे खेळाडू? हसी मजाक इतकं चाललेलं असतं आणि याला मुख्य कारणीभूत आहे तो कप्तान रोहित शर्मा, कारण त्यांनी संघातलं वातावरण हे अत्यंत खेळीमेळीचं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे खेळाडू फुलायला खूप मदत झालेली आहे। त्यामुळे सगळ्यांची खेचाखेची चालू असते, कुणी ना कुणी काहीतरी कोणाची तरी खोडी काढत असतो आणि त्यामुळे संघातलं वातावरण चांगलं राहतं, ज्याचा परिणाम आपण अखेर चांगल्या कामगिरीमध्ये झालेला दिसतो। त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रवास केलाय तेव्हा खेळाडूंमधलं माणूस पण सुद्धा लक्षात येतं। काही रोहित शर्मा त्याच्या लहान मुलीला कडेवर घेऊन झोपवत होता, नंतर जसप्रीत बुमराह त्याच्या मुलाला अंगदला झोपवत होता आणि कॅरी करत होता। या सगळ्या गोष्टी हे दाखवतात ते जेवढे चांगले खेळाडू आहेत तेवढीची चांगली माणसं सुद्धा आहेत। निश्चित। सुनंदन, तुम्ही आपल्यासोबतच राहा। आपले प्रतिनिधी विजय साळवी सुद्धा आपल्यासोबत आहेत। विजय, अगदी काही मिनिटांमध्ये म्हणजे पुढच्या 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये भारतीय संघ मुंबईत येणार आहे। आज मुंबईमधलं सेलिब्रेशन जोरदार असणार आहे। अमोल, कुठल्याही शहराला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही, पण भारतीय क्रिकेटची पंढरी जर कुठली असेल तर ती मुंबई। भारतीय क्रिकेटची पंढरी ही मुंबई का आहे तर भारतात क्रिकेटनं बाळसं धरलं, क्रिकेटचा पाळणा हल्ला, क्रिकेट मोठं झालं ते या मुंबईतच। त्यामुळे मुंबईला क्रिकेटचा एक मोठा इतिहास आहे आणि त्या मुंबईचं टीम इंडियाच्या अनेक विश्वचषक विजयाशी कनेक्शन आहे। मला अगदी आठवतं 1983 साली कपिल देवचा संघ पहिल्यांदा विश्वचषक जिंकला वनडेचा, त्यावेळी देखील अशाच विक्ट्री परेड निघाली होती विमानतळापासून वानखेडेपर्यंत। 2007 साली महेंद्रसिंग धोनीचा संघ जेव्हा 2020चा विश्वचषक जिंकला त्यावेळी तेच झालं। 2011 साली तर भारतीय संघ मुंबईतच जिंकला, त्यामुळे त्या रात्री मुंबई झोपली नाही। तशी मुंबई रोजच झोपत नाही, पण त्या रात्री मुंबईचा प्रत्येक क्रिकेट रसिक हा झोपला नाही आणि तो जल्लोष करत होता रस्त्यावर। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता मुंबईला प्रतीक्षा आहे ते या विश्वविजयी शिलेदारांची, ज्यांनी 2020चा विश्वचषक दुसऱ्यांदा भारताला जिंकून दिलाय आणि त्यांचं स्वागत जल्लोषात होणार। त्याची तयारी मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, BCCI असेल, या प्रत्येक घटकानं त्याची तयारी केलेली आहे। हा संघ विमानतळावरून थेट नरिमन पॉईंटला दाखल होईल आणि नरिमन पॉईंटला ओपन डेक बसमधून मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर, ज्याला क्वीन्स नेकलेस असं संबोधलं जातं, राणीचा रत्नहार असं संबोधलं जातं, त्या मार्गावर या भारतीय शिलेदारांची विक्ट्री परेड निघणार आहे। ती वानखेडेवर जाईल आणि संध्याकाळी 7 ते 7:30 या कालावधीत
या विश्वविजयी भारतीय शिलेदारांचा BCCIच्या वतीनं सत्कार करण्यात येईल आणि त्यामध्येच बक्षिसाची जी एकूण रक्कम आहे 125 कोटी रुपये ती देखील या संघाला बहाल करण्यात येईल। अमोल, निश्चितच हा जो वानखेडे स्टेडियमवरचा सोहळा आहे तो सुद्धा खूप स्पेशल असणार आहे। विजय, तुम्ही ज्या वानखेडे स्टेडियमचा उल्लेख केला त्याच वानखेडे स्टेडियमच्या बाहेरून आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, कशी तयारी करण्यात आलेली आहे वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये आणि संध्याकाळी जो छोटेखानी बक्षिसाचा कार्यक्रम होणार आहे त्याची कशी तयारी आहे? अमोल, नक्कीच उत्सुकता ही मोठी शिगेला पोहोचलेली आहे। क्रिकेट प्रेमी हे वानखेडेच्या बाहेर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की जमण्यास सुरुवात झालेली आहे। पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने नागरिक या ठिकाणी जमणार याचे संख्या सांगता येणं मुश्किल आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। जी शोभायात्रा NCPA येथून निघणार आहे आणि ती वानखेडे स्टेडियम पर्यंत येणार आहे तो संपूर्ण रस्ता हा मोकळा रिक्त करण्यात आलेला आहे। त्यावरची वाहतूक रिक्त करण्यात आलेली आहे। ती संपूर्ण वाहतूक पर्यायी मार्गावरून हलवण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त असणार आहेत। नागरिक हे रस्त्यावर येऊ नयेत या अनुषंगाने देखील बॅरिकेडिंग करून तब्बल 800 पोलीस मनुष्यबळ हे असणार आहे पोलीस बंदोबस्तांचं। तर वानखेडे स्टेडियम मध्ये आपण पाहतोय की सकाळपासून चलबिचल या ठिकाणी सुरू आहे। जे सजावटीचं सामान आहे ते सकाळपासून येत आहे। आतमध्ये मोठा स्टेज हा उभारण्यात येत आहे, त्याची तयारी सुरू आहे। पोलीस हे देखील या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आजचा जो सामना आहे या ठिकाणी नागरिकांना 4 वाजल्यापासून वानखेडे स्टेडियम मध्ये प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येणार आहे। कारण उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली, हाथरस सारखी घटनाचा पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये। सूरज, तुमच्याकडे येतो, ही खास दृश्य आहेत विमानतळ परिसरातली। भारतीय संघ सध्या दिल्ली विमानतळावरती पोहोचलेला आहे। लिफ्ट मधली ही दृश्य आहेत। ही खास दृश्य आपल्याला विमानतळावरती मिळालेली आहेत। भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दिल्ली विमानतळावरती पोहोचलेला आहे। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भारतीय संघासोबत आज संवाद साधलेला आहे। ही खास पंतप्रधानांसोबत केलेल्या सेलिब्रेशनची दृश्य आहे। पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंसोबत हास्यविनोद करत तब्बल 1.5 तास चर्चा केली। आणि आता हाच भारतीय संघ मुंबईकडे रवाना झालेला आहे। तर अगदी काही तासांमध्ये, पुढच्या 2 तासांमध्ये भारतीय संघ मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा एक जोरदार सेलिब्रेशन होणार आहे। सगळीकडे तयारी झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।